डोळे बंद करूया, प्रार्थनेत जाऊ. पिता परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावामध्ये दे बाप्पा, आम्ही या समयी तुझं वचन घेत असताना तू आम्हाला सहाय्य कर. आणि परमेश्वराच्या वचनाद्वारे तुझ्या प्रत्येक तुझ्या लेकरांना स्पर्श कर, आशीर्वादित कर. तुझ्या लेकरांना ज्ञानाने भर, तुझ्या कृपेने भर. प्रभू येशूच्या नावात बायबलमध्ये दिले की अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत चाललेला आहे, पण आज ते बाप्पा तुझ्या लेकरांना तुझं ज्ञान प्राप्त होऊ दे आणि तुझे लेकर आशीर्वादित होऊ दे. आज देवा हे वचन घेण्यासाठी मला कृपा पुरव, मला सहाय्य कर. पवित्र आत्म्याने चालव. येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन. प्रेज गॉड. बघा बायबल सांगतो पहिली गोष्ट या वचनामध्ये आज आपण बघणार आहोत का प्रभू येशू ख्रिस्त असा म्हटला का मी तलवार चालवायला या जगात आलो आहे. मत्ती शुभवर्तमानामध्ये काढू आपण वचन 10वा अध्याय 34 वचन. मी पृथ्वीवर शांती स्थापायला आलो असे समजू नका. मी शांती स्थापायला नाही तर मी तलवार चालवायला आलो आहे. प्रेज लॉर्ड. आज आपण पहिली गोष्ट बघूया का प्रभू येशूची तलवार काय आहे. तलवार काय आहे एक वचन पहिले बघूया का तलवार काय आहे. आपण इब्री लोकांपत्रामध्ये 5वा अध्याय आणि 4था अध्याय 12 वचन. पहिली गोष्ट आपण काय बघत आहोत की तलवार काय आहे. प्रभू येशूची तलवार काय आहे. 12 वचन. देवाचं वचन जिवंत, समर्थ आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तिखट आहे. देवाचं वचन काय आहे म्हणा, तिखट आहे. दुधारी तलवारीपेक्षा तिखट आहे. जीव, आत्मा, सांधे, मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि अंतःकरणातले विचार, भावना यांचा निवाडा करणारे आहे. देवाचं वचन कसं आहे. जीव, आत्मा, सांधे, मज्जा यांना छेदून आरपार जाणार आणि अंतःकरणाच्या भावनांचा काय करणार आहे, निवाडा करणार आहे. प्रेज लॉर्ड. दुधारी तलवार आहे देवाचं वचन. काय आहे देवाचं वचन? काय आहे? एका तलवारीसारखं आहे. ते आमच्या जीवामध्ये, आमच्या आत्म्यामध्ये, सांध्या मज्जांमध्ये ते छेदून आरपार जातं आणि अंतःकरणाच्या भावनांचा निवाडा करतं. प्रेज लॉर्ड. बघा वचनामध्ये दिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं एक वचन समजा. बघा देव आम्हाला काय शिकवतोय की जर तुम्ही तुमच्या अपराधांची क्षमा कराल तर मी तुमच्या अपराधांची क्षमा करेन. मग ह्या वचनामध्ये मला काय माहित झालंय, जर मी कोणाला क्षमा करणार नाही तर माझा देव पण माझी क्षमा करणार. म्हणजे याच्यामध्ये आमचा तो वचन आमच्या जीवनामध्ये काय केलं, त्यांनी आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये सगळ्या भावनांचा त्यांनी न्याय निवाडा केला. आता मला कळालंय की मी जर इतरांची क्षमा करेन तर देव माझी पण क्षमा करेल. म्हणजे वचनाने काय केलं, मला शिकवलंय तर तुला क्षमा करायचं आहे. देवाचं वचन दुधारी काय आहे, तलवार आहे. आता या ठिकाणी बायबलमध्ये दिलेलं आहे, अनेक लोकांना वाटते की जर येशू ख्रिस्त हा जर देव आहे तर हे वचन असं का सांगतं का तो तलवार चालवायला जगात आला. देवाचं वचन आम्हाला काय करायला आलेलं आहे, शिकवायला आलेलं आहे. तलवारीप्रमाणे आम्हाला तो काय करायला आलेला आहे, जीव, आत्मा छेदून आरपार जाणार आणि आमच्या अंतःकरणाच्या भावनाचा निवाडा करणार आहे. पहिली गोष्ट. आता या वचनामध्ये असं दिले पुढचं की मी शांती स्थापायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो. ते प्रभू येशू ख्रिस्त शांतीचा राजकुमार म्हणण्यात आलेला आहे. तर दुसरी पहिल्यांदा आपण बघणार आहोत की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त तलवार कसा चालवू शकतो हे आपण बघणार आहोत. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला धरण्यासाठी मोठा समुदाय आला होता, सैन्य आले होते. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे का त्यावेळेस येशू ख्रिस्त काय म्हटला, मत्ती शुभवर्तमान 26 अध्यायामध्ये ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला मोठा समुदाय धरून नेण्यासाठी आला होता त्यावेळेस येशू ख्रिस्त काय म्हटला. मत्ती शुभवर्तमान 26 अध्याय आणि 51 वचन वाचा कोणीतरी. मत्ती शुभवर्तमान 26 अध्याय 51 वचन काढलं
मग पहा, येशू बरोबर जे होते त्यांच्यातील एकाने हात लांब करून आपली तलवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छेदून टाकला. तेव्हा येशूने त्यांना म्हणाला, तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्वजण तलवारीने नाश पावतील. तलवार धरणारे सर्व तलवारीने नाश पावतील. बायबल सांगते जेव्हा येशूला हे लोक धरायला आले वधस्तंभावर बांधण्यासाठी किंवा वधस्तंभावर देण्यासाठी, त्यावेळेस बायबल मध्ये दिले की जो पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य होता त्याच्याजवळ एक तलवार होती. काय होती? तलवार. आणि त्याने काय केलं, ते एका मनुष्याला त्याने तलवार चालवली. काय केली त्याने? आपण 50 वाचूया. आणि येशूने त्याला म्हटले, गड्या तू कशा करता, तू आलास हे कर. आणि तेव्हा त्याच्या जवळ येऊन येशूवर हात टाकले आणि त्याला धरले. मग पहा, येशू बरोबर जे होते त्यांच्यापैकी एकाने हात लांब करून आपली तलवार उपसली आणि प्रभू याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान कापून टाकला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तू आपली तलवार परतून तिच्या जागी घाल, कारण जे तलवार धरतात ते तलवारीने नाश पावतील. काय करतील? तलवार धरतात. म्हणजे बघा, या ठिकाणी पेत्राने एका दासाचं काय केलं होतं? कान कापून टाकला. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणते की तुम्ही तलवार चालू नका, कारण जे तलवारीने घात करतात ते काय करतील? तलवारीने नाश पावतील. तुम्हाला माहिती बायबल मध्ये दिलेलं आहे, लूक शुभवर्तमान 22 अध्याय 50 आणि 51 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने त्याच्या कानाला स्पर्श केला. काय केला? आणि त्याचा कान काय झाला? प्रेज लॉर्ड. लूक शुभवर्तमान काढणार आहोत, कारण येशूने त्याला धरायला आलेल्या लोकांना जेव्हा त्याचा कान कापला, तो प्रभू येशू त्याला बरं करू शकतो. बघा, त्याचा स्पर्श केला आणि काय केलं त्याला? लूक शुभवर्तमान 22 अध्याय 50 आणि 51 अध्यायामध्ये काय केलं बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं. काय केलं? 51 अध्याय आणि 50 आणि 22 अध्याय 50 आणि 51 काढलं वचन. बघा वचन काय दिलेलं आहे. तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले, त्यांची एवढेच होऊ द्या. त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला आणि बरे केले. लक्षपूर्वक ऐका. बघा, ह्या दासाचा कान कोणी कापला होता? पेत्राने. त्याच्याकडे तलवार होती, कारण ते येशूला धरायला आले होते. पण येशू या ठिकाणी काय म्हटला? तलवार उपसणारे तलवारीनेच नाश पावतील. तलवार हाती घेणारे तलवारीनेच. आणि त्याने ज्या दासाचा कान कापला होता त्याच्या कानाला स्पर्श केला आणि त्याने त्याला बरं केलं. मग येशू तलवार चालवायला आला होता का? एका दासाचं कान त्याने बरं केलं. जे लोक त्याला धरायला आले होते त्याच्या कानाला त्याने स्पर्श करून बरं केलं, तिचं कान कापलेलं असताना. मग येशू कसं काय तलवार चालवायला आला होता? प्रेज लॉर्ड. जो येशू म्हणतोय की तलवार धरणारे तलवारीनेच नाश पावतील, तो तलवार कसा काय धरू शकतो? पहिली गोष्ट. आता यामध्ये दिलेलं आहे की मी शांती स्थापायला आलो असं समजू नका, तर मी तलवार चालवायला आलो आहे. मग प्रभू येशू असा का म्हटला आज बघणार आहोत. पहिली गोष्ट की प्रभू येशू ख्रिस्त हा शांतीचा अधिपती आहे. कोण आहे? शांतीचा अधिपती. एशियाचं पुस्तक 9वा अध्याय आपण बघूया, येशूची ओळख काय आहे. एशियाचं पुस्तक 9वा अध्याय आपण बघत आहोत की येशू असा का म्हटला की मी शांती स्थापायला आलो आहे असं समजू नका. प्रेज लॉर्ड. एशियाचं पुस्तक 9वा अध्याय काढला, सर्वांनी काढूया, कारण आज येशू ख्रिस्ताविषयी आपण ऐकत आहोत. का प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये असं म्हटलेलं आहे की मी तलवार चालवायला आलो नाही, तर मी तलवार चालवायला आलो आहे. मी शांती स्थापायला आलो नाही, तर मी तलवार चालवायला आलेलो आहे असं प्रभू येशू का म्हटला. आज या वचनात आपण बघत आहोत. पहिली गोष्ट आपण बघितली की देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार आहे. प्रेज लॉर्ड. दुसरं आपण पाहिलं की येशूने एका दासाचं कान कापलेलं असताना त्याला स्पर्श केला आणि बरं केलं. आता या ठिकाणी येशू काय म्हणत आहे की मी शांती स्थापायला नाही आलो. का असं प्रभू येशू म्हटला? येशू ख्रिस्त शांतीचा अधिपती म्हणण्यात आलेला आहे. काय म्हणण्यात आलेलं आहे?
शांतीचा अधिपती. कितव्या वचनामध्ये आहे? यशाया 9वा अध्याय काढलं आणि वाचा बरं 6वा आणि 7वं वचन. यशाचं पुस्तक 9वा अध्याय 6वा आणि 7वं. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याला शांतीचा अधिपती म्हणण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. आम्हासाठी बाळ दिलेला आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे. तो राज्य अधिकार त्याच्या खांद्यावर राहील. त्याचं नाव अद्भुत मंत्री, पराक्रमी देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हटलं जाईल. प्रेज द लॉर्ड. त्याच्या राज्याचा कधी अंत होणार नाही. पुढे जर वाचलं तर त्याचं राज्य हे सार्वकालिकचं राज्य आहे. त्याचं राज्य हे आत्मिक राज्य आहे. प्रेज द लॉर्ड. तो शांतीचा अधिपती, अद्भुत मंत्री, सनातन पिता, शांतीचा अधिपती. येशू ख्रिस्त त्याच्या जीवनात आहे, त्याच्या जीवनात शांती आहे. आमेन. मग प्रभू येशू का म्हटला मी शांती तलवार चालवला आहे असं समजू नका, मी शांती स्थापित करायला आलेलो आहे. का म्हटलेलं आहे? कारण माझा परमेश्वर काय म्हणत आहे एका वचनामध्ये की जगामध्ये तुम्हाला क्लेश आहे, जगामध्ये तुम्हाला दुःख आहे, पण मी या जगात तुम्हाला माझी शांती देत आहे. प्रभू येशूच्या द्वारे शांती आहे. आज आम्ही का जीवन जगत आहोत किंवा का आज आम्ही आनंदात आहोत? कारण तो शांतीचा अधिपती आमच्या जीवनात आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला एकच गोष्ट बघायचं आहे की येशू का म्हटला की मी जगामध्ये तलवार चालवायला नाही आलो, तलवार चालवायला आलेलो आहे, मी शांती स्थापायला नाही आलो. का? कारण बायबलमध्ये दिलेलं आहे की सगळ्यात मोठा शत्रू दुष्ट आत्मा सैतान आहे. कोण आहे? म्हणून बायबल सांगतं की तुमचं जे युद्ध आहे ते रक्तमांसाशी नाही, ते लोकांशी नाही, ते मनुष्याशी नाही, ते अंधाराच्या शक्तीशी आहे, दुरात्म्याशी आहे, अंधाराच्या अधिकाऱ्याशी आहे. आणि ते दुष्ट आत्मे आमच्या लोकांमध्ये कार्य करतो. दुष्ट आत्मे आमच्या लोकांमध्ये ताबा मिळवतो, नियंत्रण मिळवतो, त्यांना चालवतो. बघा बायबल सांगतात जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो ते देवाची लेकरं आहेत. मग जितक्यांना सैतानाचा आत्मा चालवतो ती कोणाची लेकरं होतात? मग ती सैतानासारखी वागतील का देवासारखी वागतील? आणि बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त एकच गोष्ट म्हणत आहे. काय म्हणत आहे? की तुम्ही माझ्यावर प्रेम करा. याच वचनामध्ये मत्ती शुभवर्तमान 10वा अध्यायामध्ये की जो कोणी माझ्याही पेक्षा कुणावर प्रेम करत, हा माझ्यापेक्षा जास्त प्रेम कोणावर करेल तर बायबलमध्ये दिलेलं आहे. बघा पुढच्या वचनात 10वं वचन आपण काढूया परत. याच अध्यायामध्ये पुढचं वचन काय सांगत आहे? मत्ती शुभवर्तमान 10वा अध्याय 35. मी फूट वाढायला आलो असे माणसाला त्याच्या बापा विरुद्ध, मुलीला तिच्या आई विरुद्ध, सुनेला तिच्या सासू विरुद्ध करायला मी आलो आहे. आणि मनुष्याच्या घरच्याच त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही, आणि माझ्यापेक्षा जो मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. प्रभू येशू या ठिकाणी काय म्हणत आहे की जो माझ्यापेक्षा त्याच्या आईवर किंवा बापावर किंवा त्यांच्या मुलावर असं प्रेम करतो तो मला योग्य नाही. देवाची पहिली आज्ञा एकच आहे की तुम्ही मला पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने काय करा? माझ्यावर प्रेम करा. काय करा? प्रेम करा. देवाची इच्छा नाही की आम्ही सगळं जास्त प्रेम आमच्या लेकरांवर करावं, आमच्या पतीवर करावं, आमच्या आईवर करावं, आमच्या भावावर करावं. का? तर बायबलमध्ये दिलेलं आहे का आमचा भाऊ, आमची आई, आमची बहीण, आमची कोणतेही नातेवाईक आमच्यासाठी मरणार नाही, आमच्यासाठी जीव देणार. तो म्हणणार नाही मी तुझ्यासाठी वधस्तंभावर जातो. कोणावर जास्त प्रेम केलं पाहिजे? कोणी आम्हाला नरकाच्या जाळ्यातून याच्यातून वाचवलेलं आहे? येशूने वाचवलेलं. मग काय आम्ही त्याच्यावर जास्त प्रेम केलं पाहिजे?
बायबलमध्ये दिलेलं आहे की आज आम्ही हे समजत नाही की माझा सर्व पहिलं प्रेम फक्त देवावर असणार आहे. कारण त्याने मला नरकातून, आमच्या आईने आम्हाला नरकातून नाही सोडवलं, आमच्या भावाने आम्हाला नरकातून नाही सोडवलं, आमच्या मुलीने आम्हाला नरकातून नाही सोडवलं, त्या सार्वकालच्या अग्नीतून नाही सोडवलं, माझ्या प्रभूने आम्हाला सोडवलं. मग आमचं पहिलं प्रेम कोण असलं पाहिजे? म्हणून प्रभू म्हणतो जे माझ्यापेक्षा आईवर, भावावर, बहिणीवर, मुलांवर किंवा अन्य कोणावर प्रेम करत तो मला योग्य नाही. कारण त्या प्रभूने आमच्यावर सर्वात जास्त प्रेम केलेलं आहे. प्रेझ द लॉर्ड. आणि पुढच्या वचनात काय दिलेलं आहे? 36 वचन, मनुष्याच्या घरचेच माणसे त्याच्या वैरी होतील. जर तुम्ही येशूवर प्रेम करत आहात तर सैतानाला हे कधीच बघवणार नाही. तो तुमच्याच लोकांना तुमच्या विरोधात करेल. प्रेझ द लॉर्ड. जर पत्नी जर येशूवर विश्वास ठेवणारी असेल तर तिचा पती तिला विरोध करेल. जर आई जर विश्वास ठेवणारी असेल तर तिचा मुलगा तिला विरोध करेल. बायबल सांगतं तुमचे घरचेच तुमचे विरोधी होतील. का? कारण त्यांच्यामध्ये जो कार्य करतो तो दुष्ट आत्मा कार्य करतो. आमच्यामध्ये कार्य करतो तो देवाचा आत्मा कार्य करतो. म्हणून ते घरचेच आमचे काय असतात? वैरी असतात. जितके तुम्ही येशूवर जितकं प्रेम करा, प्रार्थना करा, वचन वाचा, दुष्ट आत्मा तितकंच खवळेल. तुम्हाला कुणाच्या ना कुणाच्या द्वारे टॉर्चर करेल, तुम्हाला दुःख देईल, तुम्हाला त्रासात टाकेल, तुम्हाला देवापासून वेगळं करेल, तुम्हाला देवावर प्रेम करू नाही देणार. तुम्ही सतत दुःखात, निराशात, त्रासात, आजारात, टेन्शन मध्ये, या गोष्टीमध्ये तुम्हाला तो गुरफटून ठेवेल. कारण तुम्ही देवावर नाही प्रेम केलं पाहिजे. येशू म्हणतो या ठिकाणी की जो माझ्यापेक्षा तुम्ही जे कोणी इतरांवर प्रेम करा तो मला योग्य नाही. सैतानाची इच्छा एकच आहे, तुम्ही येशूवर प्रेम नाही करावं, सगळ्यांवर करा. प्रेझ द लॉर्ड. सगळ्यांवर करा. आज जगामध्ये विश्वास ठेवणारे आणि विश्वास न ठेवणारे हे एकमेकांच्या विरोधात आहे. यांच्यामध्ये फूट पडलेली आहे. हे एकमेकांवर प्रेम करत नाहीये. आणि म्हणून प्रभू का म्हणतो त्याचे घरचे त्यांचे वैरी होतील. का वैरी होतील? जे विश्वास ठेवतील, जे देवावर प्रेम करतील, त्यांच्या विरोधात सैतान त्यांच्या विरोधात, त्यांच्याच लोकांच्या विरोधात उभा राहील. मला सांगा, ज्यावेळेस आदामाला 2 मुलं होते, एक काईन होता, हबेल होता. दोघं एकमेकांचे काय होते? काईनने हबेलला काय करून टाकला? काईन विषय असं सांगतात की तो दुष्टापासून होता. इब्री लोकांपत्रात जेव्हा वाचलं तर बायबल सांगतं का आदामानेच त्याला जन्म दिला होता ना, हवेनेच त्याला जन्म दिला होता ना, मग काईन का दुष्टापासून होता? बायबल सांगतं का काईन हा वाईट होता. काईनचा स्वभाव चांगला नव्हता. काईन मध्ये पाप होतं. पण हबेल हा नम्र होता. मग काईनाने हबेला मारून टाकलं. तो देवाचा मैदानात होता. त्याचा यज्ञ तर देवाला पसंत झाला होता. देवाने त्याला खुश केलं, म्हणजे देवाला त्याने खुश केलं होतं. देवाला तो आवडत होता. मग काईनने देवाला त्या हबेलला का मारून टाकलं? तो दुष्टापासून होता. म्हणजे हे एकमेकांची वैरी झाले की नाही? हबेलाची काय चूक होती? तो देवावर विश्वास ठेवत होता, देवावर प्रेम करत होता, देवाची भक्ती करत होता. हबेलाचा यज्ञ देवाने ग्रहण केला, स्वीकारला. काहींचं नाही स्वीकारला, कारण त्याच्यामध्ये वाईट पण होतं. दोघं भाऊ होते ना एकमेकांचे, एकाच आईचे बापाचे लेकरं होते ना. पण काहींसाठी काय बोललं जातं की तो दुष्टापासून होता. म्हणून आम्ही पुढचं वचन पण ऐकायला, देवाचं वचन हे दुधारी तलवार सारखं आहे. हे जेव्हा आम्हाला कळतं तेव्हा देवाचं प्रेम आम्हाला कळतं. तेव्हा आम्ही स्वतःला वाईट गोष्टीपासून दूर ठेवतो. नाही देवा, आम्हाला हे नाही करायचं. तो किती वाईट जरी असेल ना, मला चांगलं वागायचं आहे, कारण मी देवाचं लेकरू आहे. आम्ही काय म्हणू? कारण देवाचं वचन आम्हाला माहिती. हे आमच्या हृदयामध्ये कार्य करतं, आमच्या विचारांचा न्यायनिवाडा करतो. चांगलं काय वाईट काय याची आम्हाला ओळख करून देतो.
मग आम्हाला काय सांगतो? म्हणून प्रभू म्हटला, मी या पृथ्वीवर तलवार चालवायला आलो आहे आणि देवाचं वचन हे तलवार आहे. जेव्हा आमचे घरचेच आमच्या विरोधात होतात, आमचे वैरी होतात, तेव्हा देवाचं वचन आमच्यामध्ये कार्य करते. आमच्यामध्ये ते काय कार्य करतं. आणि मग बायबलमध्ये दिलेलं आहे की त्यावेळेस आम्ही देवाच्या बरोबर चालतो आणि देवावर विश्वास ठेवतो. आणि म्हणून 38 वचन, जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. म्हणजे आम्ही काय करतो? तो भांडतोय ना, आम्हाला नाही भांडायचं. तो शिव्या देतोय ना, आम्हाला नाही शिव्या द्यायचं, कारण त्याच्यामध्ये दुष्ट आत्मिक कार्य करतायत. प्रभू येशूने किती स्वतःला नम्र केलं. प्रभू येशूने त्याला मारत असताना त्यांनी स्वतःची गाल पुढे केली. चाबकाचे फटके मारत असताना त्याने आपली पाठ पुढे केली. का तो शांत राहिला? आणि त्या दासाला ज्याचा कान कापलेला असताना त्याने त्याला स्पर्श करून त्याला बरं केलं. मग स्वतःच्या जखमा त्याने बरं करू शकला नसता का? तो इतका नम्र झाला. बायबलमध्ये दिले, जसा वधायला कोकरू जातो तसं त्याने स्वतःला वधून घेतलं. प्रभू काय म्हणत आहे या ठिकाणी? तुमचा वधस्तंभ घेऊन तुम्ही माझ्या बरोबर येत नाही, तुम्हाला योग्य नाही. आम्हाला स्वतःला नाकारायचं आहे. एक तर आम्हाला हबेल सारखं वागायचंय, नाही तर कायम सारखं वागायचंय. एक तर देवाच्या मागे चालायचंय, नाही तर सैतानाच्या मागे चालायचं. म्हणून प्रभू काय म्हणतोय की तुम्ही माझ्यावर प्रीती करा. जो तुमच्या आईवर, कारण की आज कित्येक जगामध्ये लोक आहेत ते देवाला न ओळखता आपल्या नात्यावर प्रेम करत आहेत. कितीतरी प्रियकर आपल्या प्रियसीसाठी आत्महत्या केलेली आहेत त्याने. आणि प्रियसीने कितीतरी अशा आहेत जगामध्ये आपल्या प्रियकरासाठी आत्महत्या केलेल्या आहेत, किंवा कुणासाठी कुणाला ते मारून टाकलेलं आहे. काहीतरी मिळवण्यासाठी, धन मिळवण्यासाठी कुणासाठी खून करण्यात आलेला आहे. ह्याच्यामध्ये कोणता आत्मा कार्य करतो? देवाचा आत्मा, दुष्टाचा आत्मा. आज आम्ही धन्य लोक आहोत, त्या प्रभूने आम्हाला निवडलंय. तो शांतीचा राजकुमार आहे. त्याच्या शांतीमध्ये राहण्यासाठी, त्याच्या राज्यासाठी, सार्वकालिक जीवनासाठी, त्याची लेकरं होण्यासाठी, त्याच्या पुत्राच्या प्रतिमेचं बनण्यासाठी, तो देवाचा स्वभाव आमच्यामध्ये येण्यासाठी. जोपर्यंत तुम्ही वधस्तंभ घेऊन माझ्या मागे चालत नाही, तो तुम्हाला योग्य नाही. वधस्तंभ घेणं म्हणजे स्वतःला नाकारा. माझ्यामध्ये वाईट गोष्टी आहेत, नाही मला त्या नाही करायच्या. वाईट विचार आहेत, नाही ते मला काढून टाकायचे. वाईट शब्द माझ्या मुखावर येत आहेत, नाही त्यापासून मला काय करायचं आहे? स्वतःला दूर ठेवायचं आहे. याला म्हणतात वधस्तंभ घेऊन चालणे, स्वतःला नाकारणे. पास्टरचं नेहमी मला त्या गोष्टी आठवायच्या. प्रभू तू आम्हाला कमी कर, पण तू आमच्यामध्ये वाढ. आम्ही खालवलं जाऊ दे, पण तू आमच्यामध्ये गौरवलं जा. आम्ही कमी होते, पण तू आमच्यामध्ये उंच केला जा. असे शब्द पास्टरांचे असायचे. कारण की का आमच्यामध्ये जो शारीरिक दैहिक स्वभाव आहे तो कमी झाला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, जोपर्यंत उपवास म्हणजे काय? सकाळी मी त्या सेवकाकडे ऐकत होते, उपवास म्हणजे काय? तुमच्या उपवासाने ते सेवक म्हणत होते कोणतीच गोष्ट बदलणार नाही. देवाने तुम्हाला ऑलरेडी आशीर्वादित केले आहे. देवाने तुम्हाला सर्व काही तुमच्यासाठी केलेलं आहे. उपवास जेव्हा करतो तेव्हा आत्म्यामध्ये आम्ही स्ट्रॉंग होतो, देहामध्ये आम्ही कमी होतो, आणि मग आम्ही सैतानावर विजय मिळवतो. जर आम्ही आत्म्यात कमजोर असू, अशक्त असू, तर सैतान आमच्यावर विजय मिळवेल. उपवास देवाला नाही बदलत, पण आम्ही आत्म्यात स्ट्रॉंग झाल्यामुळं सैतानावर विजय मिळवतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून वर आहे तोपर्यंत वराडाला उपवास नाही करत. जेव्हा तो वर घेण्यात येईल तेव्हा तुम्ही उपवास करा. बघा बायबल सांगत आहे
एकच गोष्ट आपण शिकत आहोत, येशू ख्रिस्त तलवार चालवायला आला, म्हणजे तलवार ही वचन हे देवाचं तलवार आहे आणि शांती स्थापित करायला तो का म्हटला की स्थापित करायला आलो नाही, कारण की सैतान बायबल सांगतं या जगाचा अधिकारी आहे. देवाचं राज्य पृथ्वीवर नाही, जगात नाही. मग का प्रार्थना केली जाते, जसं स्वर्गात तसं तुझ्या पृथ्वीवर तुझं राज्य आहे. सैतान या जगामध्ये आहे, सैतानाने या जगावर राज्य करत आहे, अधिकार मिळवलेला आहे. म्हणून बायबल सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त एका वचनात म्हणतो का मी या जगाचा नाही, जग तुमचं द्वेष करतं कारण त्याने माझा त्याच्या अगोदर द्वेष केलेला आहे. काय म्हटलेलं आहे, योहान शुभवर्तमान 15 अध्याय आणि 18 वचन वाचा. योहान शुभवर्तमान 15 अध्याय 18 वचन. जर जग तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझा द्वेष केलेला आहे, हे तुम्ही जाणता. जर तुम्ही जगाचे असता तर जगाला जे आपले स्वतःचे आहे ते आवडले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही, तर मी तुम्हाला जगातून निवडून घेतले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते. प्रभू म्हणतोय या जगामध्ये माझा द्वेष केलेला आहे. काय म्हटलेला आहे, त्याने तुमचा द्वेष करण्यापूर्वी माझा द्वेष केलेला आहे आणि हे तुम्ही जाणता. जर तुम्ही जगाचे असता तर जगातले लोक तुमचे स्वतःचे ते आवडले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही. तुम्ही जगाचे असतात तर या जगाला जे आपले ते स्वतःचे आवडले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही, तर तुम्हाला मी जगातून निवडलेला आहे. तुम्ही ह्या जगाचे, मी ह्या जगाचा, आपण ह्या जगाचे, म्हणून जग आमचा द्वेष करतो. कुठेही गेला जे लोक तुम्ही लक्षात घ्या येशूवर जर विश्वास ठेवणारे नसतात ते नेहमी तुमचा द्वेष करतात. ऑटोमॅटिक त्यांच्याविषयी बाकीचे कोणतेही धर्माचे लोक असतील, कदाचित त्यांच्या मनात त्या लोकांविषयी इतका द्वेष होणार नाही, पण जो व्यक्ती प्रभू येशूवर विश्वास नसेल ठेवत, त्या व्यक्तीला जर कळालं का तुम्ही येशूवर विश्वास करतो, तुम्ही ख्रिश्चन आहात, ऑटोमॅटिक त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी द्वेष निर्माण होईल. का प्रभू काय म्हणत आहे, जर जग तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझा द्वेष केलेला आहे. तुम्ही ह्या जगाचे नाही, आम्ही ह्या जगाचे नाही. ह्या जगातून आम्हाला प्रभूने निवडून घेतलेला आहे, म्हणून तो जग तुमचा द्वेष करतो. प्रेसला जग तुमचा द्वेष करतो. किती लोकांना वचन कळत आहे, या जग आमचा नाही, या जगाने येशूचा द्वेष केलेला आहे, हे जग आमचं पण द्वेष करतो. म्हणून आज आम्हाला काय करायचं आहे, या बायबल सांगतं की या जगामध्ये तुम्ही ज्योतीसारखे चमका आणि तुमचं नाही पण तुमचं कृत्य या जगाला दिसू द्या आणि जगाला कळू द्या ही देवाची लेकरं आहे. प्रेज लॉर्ड. आपण या वचनात पाहिलं की तलवार म्हणजे देवाचं वचन आहे, येशू शांतीचा अधिपती आहे, एकमेकांवर प्रीती करा प्रभूंनीच आपल्याला सांगितलेलं आहे. पण प्रभू म्हणतो जो माझ्यापेक्षा स्वतःच्या नातेवाईकांवर जास्त प्रेम करतो तो मला योग्य नाही. का तर माझ्यापेक्षा प्रेम तुमच्यावर कोणीच नाही करू शकत. प्रेझला. म्हणून आज आम्हाला एक गोष्ट शिकायचं आहे, प्रभू पूर्ण अंतःकरणापासून, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने आम्ही तुझ्यावर प्रेम करावं अशी कृपा तू आमच्यावर कर. जर आम्ही अशी प्रार्थना करू तरच आमच्या जीवनामध्ये देव महान कार्य करेल. देवाची एकच इच्छा आहे तर देवावर आम्ही प्रेम करावं. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, तुझं वचन आम्ही प्रभू ऐकलेलं आहे. जगाने तुझा द्वेष केला म्हणून जग आमचाही द्वेष करतो. बायबलमध्ये दिलेलं आहे का तू तलवार शांती स्थापायला नाही, तलवार स्थापायला, तलवार चालवायला आलो आहे. तलवार म्हणजे तुझं वचन आहे प्रभू. आणि शांती बायबलमध्ये दिले ती आमच्या आतमध्ये आहे, ती जगात नाही. आणि जगात क्लेश आहे, जगात कष्ट आहे, जगात त्रास आहे, आणि शांती आमच्यामध्ये आहे. धन्यवाद येशू.
धन्यवाद येशू. तू शांति का राजा है, यीशु मुक्ति का दाता है, तेरी महिमा गाए सदा. यीशु शांति का दाता है, यीशु मुक्ति का दाता है, तेरी महिमा गाए सदा. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू, तू शांतीचा राजा आहे. देवा ह्या वचनाद्वारे प्रत्येक लोक आशीर्वादित होते, त्यांना तुझ्यावर प्रेम करायला प्रभू शिकवू दे. देवा त्यांना कळू दे का तू त्यांच्यावर अगोदर प्रेम केलेलं आहे आणि तू त्यांच्यासाठी वधस्तंभावर मरण सहन केलेलं आहे आणि त्यांना सार्वकालिकाच्या नरकातून सोडवलेलं आहे. तुझ्या लेकरांना तुझं प्रेम कळू दे आणि त्यांना तुझ्यावर प्रेम करू दे. धन्यवाद येशू. आणि या वचनाद्वारे प्रत्येक जण आशीर्वादित होतो. येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन.